फक्त 1 चमचा मोहरी वापरून तुम्ही घरगुती पद्धतीने केस काळे करू शकता। बघा, प्रत्येक वेळी डाय करणं हे डायमध्ये किती जर केलं तर ते केमिकल असतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या केसांवरती त्याचा दुष्परिणाम पण तेवढेच होत असतात। तर घरगुती पद्धतीने तुम्ही हे जर डाय केलं तर अगदी नॅचरल आहे, यापासून कोणताही साइड इफेक्ट नाही। तर फक्त आपल्याला इथं 1 चमचा एवढी मोहरी लागणार आहे आणि तिळाचं तेल घेऊ शकता। तुम्हाला जर काळ्या तिळाचं तेल भेटलं तर ते घ्या किंवा मोहरीचं तेल, ह्या दोन्ही तेलापैकी तुम्ही कुठलंही तेल यूज करू शकता। ज्या पद्धतीने बघा आपण लहान मुलांसाठी घरी काजळ बनवतो आणि ते काजळ तुम्ही बघितलं असेल की ते अजिबात निघत नाही, त्याला खूप चिकटपणा असतो आणि धुतलं तरी सुद्धा ते जात नाही। त्याच पद्धतीनं पण हे बनतं, म्हणजे आपण बनवणार आहे। यासाठी आपल्याला थोडासा कापूस किंवा कॉटन जो असतो तो घ्यायचा आहे आणि यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। तर आता घरामध्ये आपल्या किचनमध्ये जी मोहरी असते बारीक मोठी 2 साईजची असतात, तर कोणतीही चालू शकते। तर हा जो कॉटन आहे तो असा पसरवून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडी थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे। आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर ह्या वाती ज्या आहेत ते तुम्ही जास्त प्रमाणात बनवून घ्या, म्हणजे जास्त काजळी तयार होते। तर मोहरी यामध्ये असं टाकून याची वात अशी हातावरती परत बनवून घ्यायची आहे आणि मोहरी जेवढी आतमध्ये राहते तेवढी अशी दाबून याला घट्ट असं घ्यायचं आणि जसे आपण वाती बनवतो देवाला तसं बनवायचं, फक्त यामध्ये मोहरी आपण ऍड केलेली आहेत। आणि एकाच दिव्यामध्ये तुम्ही भरपूर 4 ते 5 वाती सुद्धा बनवून घेऊ शकता, म्हणजे पटकन जर तुम्हाला काजळी याची जास्त हवी असेल तर। आता हा जो मातीचा दिवा असतो तो मी घेतलेला आहे, कोणताही दिवा तुम्ही इथं घेऊ शकता। आणि यामध्ये आपल्याला काय करायचं, आता इथं मी 2 लावलेले आहेत वाती, तुम्ही 4-5 सुद्धा लावू शकता। आणि तेल टाकायचं आहे, मोहरीचं तेल आता इथं माझ्याकडे आहे ते मी टाकत आहे। तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तेच तुम्ही यूज करू शकता, तिळाचं किंवा मोहरीचं, ह्या दोन्ही तेलापैकी एक तेल इथं आपल्याला यूज करायचं आहे। तर बघा, दिव्यामध्ये जेवढं बसतंय तेल तेवढं यामध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर ह्या वाती थोड्याशा असं तेलामध्ये ओल्या करून आपल्याला पेटवून घ्यायच्या आहेत। तर बघा, आपण सारखं आता लवकरच केस पांढरे होतात आणि सतत आपण तोंड धुत असतो आणि फेस वॉश वगैरे यूज केल्यामुळे काय होतं की समोरचे जे केस आहेत ते लवकरच पांढरे दिसतात। मग आता आपल्याला 8 दिवसाला डाय करणं ते परवडत सुद्धा नाही, म्हणजे ते डायमध्ये केमिकल असतं, कोणतेही कलर केले तर ते जास्त दिवस टिकत नाहीत, कारण पुढं तोंड सतत तोंड आपण धुत असल्यामुळे काय होतं की तिथले समोरचे केस जे आहेत ते चेहऱ्यावरचे व्हाईट दिसतात। तर ते केस फक्त तुम्हाला टचअप करण्यासाठी याची मदत होणार आहे। ते टचअप करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता, ते महाग आहे, पण अशा पद्धतीने बनवून बघा। तर दिव्याच्या साईडला अशा 2 वाट्या ठेवून दिलेल्या आहे आणि एखादं असं ताट असेल, ते जुनी प्लेट असेल ती ठेवून द्या आणि यावरती कशी आता हळूहळू बघा अशी काजळी साठत जाते। तर ही पूर्ण दिवा आता विजेपर्यंत आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता जेवढ्या जास्त वाती असतील तेवढं ही पटकन होते आणि जास्त प्रमाणात होते। तेल तुम्ही जास्त टाकलं आणि वाती जास्त बनवलं तर हवी तेवढी काजळी तुम्ही तयार करून घेऊ शकता। आता बघा, भरपूर अशी काजळी यावरती झालेली आहे, तर ही अशी चमच्याच्या मदतीने आपल्याला कलेक्ट करून ठेवायची आहे। तर प्रत्येक वेळी काय होतं की आता केस आपले बाहेर जाताना टेन्शन येतं, ते म्हणजे व्हाईट केस कसे लपवायचे। तर अशा पद्धतीने आता हे जे बनवलेलं आहे हे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावलं ना, जरी तुम्ही पाण्याने धुतलं तरी सुद्धा ते जात नाही। तर तुम्हाला एकदा लावलं तरी 8 दिवस, किमान 8 दिवस तरी हे जाणार नाही। तुम्ही शॅम्पू केल्यानंतर हे निघू शकतं, पण तुम्ही असंच नुसतं पाण्याने जर केस धुतले तरी सुद्धा हे निघत नाही। आणि शॅम्पू केल्यानंतर परत तुम्ही बाहेर जातानाही किंवा जिथं म्हणजे तुम्हाला व्हाईट केस दिसतात तिथं तुम्ही टचअप म्हणून हे यूज करू शकता। यामध्ये थोडंसं एखादा तेलाचा ड्रॉप सुद्धा ऍड करू शकता किंवा आहे असं जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं। आता बघा, मी हातावरती लावून दाखवते। तर ह्याला खूप असा चिकटपणा असतो, यासाठी तिळाचं किंवा मोहरीचंच तेल यूज करायचं आहे इथं। आणि आता हे तुम्ही असं धुतलं पाण्याखाली किती धुवा तर ते अजिबात जात नाही, म्हणजे हलत सुद्धा नाही। इतकं हे जे तयार केलेलं आपण काजळ म्हणू शकता एक प्रकारचं, खूप याला चिकटपणा असतो। त्यामुळे नक्कीच प्रत्येक वेळी डाय करणे शक्य होत नसेल तर हे तुम्ही करू शकता। फक्त टचअप करण्यासाठी केसांना केमिकलचा वापर आपला कमी होऊ शकतो आणि अगदी छान सोपा घरगुती उपाय आहे।
यामध्ये अजिबात पैसे सुद्धा वेस्ट होत नाहीत। आता हे टचअपसाठी जर तुम्ही ऑनलाईन वगैरे घ्यायला गेला तर मला वाटते 800-900च्या पुढतीच हे येतं। फक्त असं आपल्याला हे ब्रश घ्यायचं आहे आणि जिथं आपले व्हाईट कलरचे केस आहेत त्यावरती हे लावायचं आहे आणि छान केस काळे होतात आणि